नमस्कार मंडळी. तर आज घट बसणार आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. तर चांदीचे देव कालच स्वच्छ करून घेतले होते मी सकाळी, आणि संध्याकाळी पितळाचे देव स्वच्छ करू म्हटलं होतं, पण दुसऱ्या कामात लागल्यामुळं ते राहून गेले देव स्वच्छ करायचे. तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, तर घट बसायचे आता. तर लवकरच उठून आंघोळ वगैरे पण झाली आणि सगळे देव घासायला घेतले. पितळाचे घंगाळसुद्धा घासायचे. तर घट बसवण्या अगोदर कशी पूजा करायची, कसे देव मांडायचे, तर इथं पूर्ण घंगाळात मी देव गोळा करून घेतले आणि भैया पावडर घेतली थोडीशी. तर पावडर लावून पितळाच्या देवांना असं स्वच्छ घासून घेते. आता थोडा उशीर होईल घट बसवण्यासाठी, पण काही हरकत नाही. तर देव पूर्ण असे मी भैया पावडर लावून थोडेसे कसे घासून घेतले, तर इतके छान देव निघतात पितळाचे. तर पूर्ण देव पण घासून घेतले, घंगाळसुद्धा स्वच्छ करून घेतला. तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे ना, तर पहिला रंग आज पांढरा आहे. सगळेच जण पांढऱ्या कलरच्या साड्या कपडे घालतात, तर म्हटलं आपण पण साडी नेसूया. म्हणलं होती माझ्याकडं पांढऱ्या कलरची साडी, तर मी सुद्धा पांढऱ्या कलरची साडी नेसले. आणि देव बसवण्याच्या अगोदर पंचामृतमध्ये देव धुवून घ्यायचे आपल्याला. 9 दिवस देव परत उठत नाही, जागेवरच बसतात, त्यांना हलवतसुद्धा नाही 9 दिवस घट बसल्यावरती. तर इथं घंगाळामध्येच मी 1 कप दूध घेतलं, थोडंसं तूप टाकलं, थोडीशी साखर टाकली आणि थोडंसं मध टाकलं त्याच्यामध्ये, आणि 1 चमचाभर दही टाकलं. तर थोडंसं कसं केलं मी, जास्त नाही केलं. देव भरपूर आहे, पण ते काय होतं नंतर आहे ना, म्हणजे तुळशीमध्येच टाकावं लागतं, म्हणून त्यासाठी मी थोडंच घेतलं. आणि देव पण जास्त तेलकट होतील ना, म्हणून थोडंच असं पंचामृत टाकणार. तर आज देवी बसणार आहे ना, देवीचा मान अगोदर आहे. तर सगळ्यात पहिले देवीलाच घेते आंघोळ घालायला पंचामृतमध्ये. तर असे पूर्ण देव मी थोडं पंचामृत टाकून त्याच्यावरनं धुवून घेतले. सगळे देव पंचामृतमधून काढून घेतले धुवून, आणि आता परत चांगल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते. ते तूप ते टाकलेलं आहे ना, तर चिकटपणा होतो, म्हणून स्वच्छ कपड्याने पुसून घेतले. तर आता देवारा तर अगोदरच घासून ठेवलेला होता, कपडा हातरून घेतला छान. आणि नागिनीचे पानं जे असतात ना, तर नागिनीचे पानं टाकून घेतले, त्याच्यावरती मांडून घेतले, आणि त्या नागिनीच्या पानावरती देव बसवतात. तर आमच्या घरात ड्युटी बुदलीसुद्धा आहे खंडेरायाची. तर असे पूर्ण नागिनीचे पानं हातरून पूर्ण देव असे मांडून घेतलेत. घट बसल्यावर 9 दिवस देवाला हात पण लावत नाही, म्हणजे लांबनच पूजा होती. तर अष्टगंध पण लावून घेतला, देव पण मांडून घेतले, फुलंसुद्धा मांडून घेतले. तर अशी छान पूजा झाली. तर आता घट बसवण्याची तयारी करू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे, सबस्क्राईब करणे. धन्यवाद.